आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आपल्या या चॅनलवर आपण अनेक चिलीचे प्रकार बघितलेले आहेत, म्हणजे पनीर चिली केलेली आहे, आपण चिकन चिली केलेली आहे, सोयाबीन चिली केलेली आहे। आज आपण करणार आहोत पोटॅटो चिली। रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतले लगेच पाहूया। आपण 4 मीडियम साईजची बटाटे घेतलेली होती आणि आपण जसे फ्रेंच फ्राईजला कापतो तशी कापलीत तरी चालेल, किंवा मी एका आकाराची ही उभी अशी कापून घेतलेली आहेत। त्यानंतर आपण घेतलेला आहे एक कांदा, असा त्रिकोणी आकाराचा कापून घेतलेला आहे। सोबत आपण घेतलेली आहेत 2 शिमला मिरची घेतल्यात, त्या पण त्रिकोणी आकाराच्या कापल्यात। कांद्याची पात घेतले आणि कांदा घेतलेला आहे जो बारीक कट करून घेतलाय। त्यानंतर आपण घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर, मैदा, काळी मिरी पावडर, साखर, मीठ, सोया सॉस, चिली सॉस, विनेगर, उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि आलं लसूण क्रश। इथे एका टोपामध्ये आपण पाणी गरम करत ठेवूया। एक वाडगाभर पाणी घातलेलं आहे, हे जरा गरम होऊ दे। तुम्ही पाहू शकता इथे पाण्याला कड आलेला आहे। आता यामध्ये आपण ही बटाटी घालून घेऊया आणि आपल्याला ही बटाटी 80% शिजवून घ्यायची आहे, चांगली बॉइल्ड करून घ्यायची आहेत। यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हे चांगलं शिजवून घेणार आहोत। आपली बटाटी 80% शिजलेली आहेत, गॅस बंद केलेली आहे। आता ही बटाटी वेगळी करून घेऊया। कोटिंगसाठी एक बॅटर तयार करूया। त्यासाठी आपण घेतलेला आहे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, सोबत घालणार आहोत 2 चमचे मैदा। त्यानंतर आपण घालणार आहोत थोडंसं मीठ। मीठ आपण आधीही घातलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण जपून घाला। थोडं मीठ घालणार आहोत आणि हाफ टीस्पून काळी मिरी पावडर। आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि ह्याची एक प्युरी तयार करूया, घट्ट अशी। फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचे गाठी राहता कामा नये। छान अशी स्मूथ झाली पाहिजे। आता यामध्ये बटाटे डीप करून छान आपण फ्राय करून घेऊया। इथे आपली बटाटी पण छान फ्राय झालेली आहेत। आता ही आपण एका डिश मध्ये काढून घेऊया।
इथे आपली बटाटी पण फ्राय झालेली आहेत. आता आपण पटकन चिली करायला घेऊया. इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. एक पळी तेल घातलेलं होतं. त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालतोय. परतवून घेऊया चांगला. यामध्येच आपण आलं लसूण क्रश घातलेलं आहे. आलं लसूण क्रश आपण बऱ्यापैकी अर्धी वाटी घेतलं होतं, तेवढं सगळं वापरलेलं आहे. यातच आपण घातलेल्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे. हे आता चांगलं परतवून घ्या. आपल्याला कांदा अगदी लाल करून घ्यायचा नाही आहे. यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, अगदी थोडंसं, की जेणेकरून आपला कांदा वगैरे लागायला नको. आता यामध्ये आपण घालूया सोया सॉस, सोबत घालूया चिली सॉस, त्याचसोबत आपण घालूया काळी मिरी पावडर आणि थोडीशी साखर घातलेली आहे, चिमूटभर. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातलेत तरी चालेल. आणि त्याचसोबत थोडंसं मीठ आपण आधीही घातलं होतं, त्यामुळे मिठाचा अंदाज व्यवस्थित घ्या. आता हे चांगलं परतवून घेऊया. यामध्ये आता आपण सर्व भाज्या घालूया. यामध्ये आपण घातलेली आहे शिमला मिरची, कांदा, तसंच कांद्याची पातसुद्धा घातलेली आहे. आता हे चांगलं परतवून घेऊया. आपल्या भाज्या चांगल्या एकजीव झालेल्या आहेत. आता यामध्ये थोडंसं विनेगर घातलेलं आहे, एक लहान चमचा विनेगर घातलेला आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आता आपल्याला फक्त एक वाफ काढायची आहे. भाज्या शिजवायच्या नाही आहेत, फक्त 1 मिनिटाची वाफ द्यायची आहे. इथे आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत आणि याची एक पेस्ट तयार करणार आहोत, की जेणेकरून आपल्या चिलीला छान असा घट्टपणा येईल. झाकण काढून पाहूया. छान भाज्या वाफाळल्यात. आता यामध्ये ही पेस्ट घालूया आणि चांगलं परतवून घेऊया. याने आपल्या ग्रेव्हीला छान असा घट्टपणा येईल. आणि त्यानंतर आता यामध्ये आपण ही फ्राय केलेली बटाटी घालणार आहोत आणि चांगलं परतवून घेऊया. आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली चिलीसुद्धा मस्तपैकी तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात असणाऱ्या मोजक्या साहित्यातच आपण ही केलेली आहे. झाले की नाही टेस्टी? तर नक्की करून बघा आणि आम्हालासुद्धा कळवा. भाजीच्या दिवसाला रोज काय करावा हा नेहमीचाच प्रश्न आहे. तर अशा प्रकारे
पोटॅटो चिली नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका की जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये.